खूप पक्ष्यांनी घाण केली आहे, ती थोडीशी आपण क्लीन करू आणि थोडी गाडी पण पुसून घेऊ. हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. गुड मॉर्निंग. आत्ता आपला गणपतीपुळ्यातला जो फर्स्ट डे तो स्टार्ट होतो आहे आणि आज आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहे. तुम्ही चॅनलला ट्यून राहा, बघत राहा, तुम्हाला कळेल आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं. त्यानंतर आम्ही एक व्हिडिओ पण रिलीज करू की आपले काय काय जे पर्यटन स्थळ आहे ते बघून झालेले आहे. गाईज, आपण आता गणपतीपुळेला आलेलो आहे. रात्रीच आलो होतो पण इकडे मंदिराकडे आलो नव्हतो, तर आता आपण चाललो आहे रत्नागिरी साईडला. तर हा वन वे आणि इथं जवळच आपण रूम केलेली आहे. बोलायचं पोहे खाल्ले, पोहे खा का मग, पोहे खाल्ले म्हणा. हाय गाईज, आपण आत्ता कशेळी सनसेट पॉईंट म्हणून एक पर्यटन स्थळ आहे. रत्नागिरीहून नाही म्हणलं तरी 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटरमध्ये पण पूर्ण घाटाचा रस्ता आणि घाटाच्या रस्त्यातून पण छोटे छोटे गाव आहे. तर त्याला एक्सप्लोअर करण्यासाठी नॉट रिकमेंडेड आहे माझ्याकडून, कारण की इतक्या दूर नाही येऊ शकत आपण. पण आता आम्ही आलेलोच होतो अर्ध्या याच्यात, तर आम्ही आलो इकडे. तर तुम्हाला दाखवतो मी कसं दिसतं ते. इथं खाली आपण यूट्यूबवर याचा व्हिडिओ बघितला होता. आता तुम्ही पण माझ्या यूट्यूबला हा व्हिडिओ बघा. पण यूट्यूबवर हा रस्ता कोणी सांगितलाच नाही, पण इतका छोटा आणि खूपच वळणाचा नागमोडी रस्ता आहे पूर्ण. फायनली आपण पोहोचलो इथे, बघू शकता तुम्ही व्ह्यू.
बबूला घेऊ का? जे आपलं पर्यटन स्थळ आहे किंवा महाराष्ट्र टुरिझम जे डिपार्टमेंट आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे आपल्याकडून की या छोटे छोटे जे खेडे आहे किंवा हे गाव आहे तिथं ह्या ज्या पॉईंटचा जी सायनिंग बोर्ड असते किंवा नेमिंग प्लेट असते ती करण्यात यावी, कारण की गुगलला हे लोकेशन जास्त वेळेस सापडत नाही. आता आम्ही आमच्या गाडीला लोकेशन टाकलं होतं तिथं ते पाठीमागे रिटर्न झालं. आत्ता एक इथं फॅमिली भेटली होती त्यांना पण सेम आमच्यासारखंच झालं. आम्हाला तरी गुगलला सापडलं होतं पण अर्ध्या रस्त्यात असं वाटलं की तिथे जाऊन आपल्याला भेटणार नाही किंवा पोपट होईल. पण ठीक आहे, आलो आपण तिथून निघतोय आता, भेटूया पुढच्या प्रवासाला. गाईज बघा समुद्र, पूर्ण समुद्र अरबी समुद्र आहे, रत्नागिरीचा भाग. इथून आपण निघतोय रस्त्याने. वाकरवाडी ना. एक आता इथे आम्हाला एक बाईकवर कपल भेटलं होतं, तर ते नाशिकहून निघालेले आणि ते मालवण पासून येत आहे. बघा आंब्याची बाग. गाडी छान परफॉर्मन्स देते, असं कुठं वाटलं नाही की बाबा फ्रंट व्हील ड्राईव्ह गाडी आपली. ठीक आहे. गाईज हे बघा इकडे हे ग्रुप ग्रामपंचायत कशेळी श्रीदेव कानिकादित्य मंदिर आणि देवघळी बीच, जे आता कशेळी बीच व्ह्यू पॉईंट आहे किंवा टेबल पॉईंट आहे त्यालाच देवघळी बीच म्हणतात. आणि हा रस्ता जो आहे हा इकडं कोणत्या दिशेला जातो माहीत नाही, पण हा आता आपण इकडं रत्नागिरी जाणार आहे. हे बघा हा रस्ता, तर त्या रस्त्यावर तुम्हाला इथपर्यंत यायचं, इथून मग 5 किलोमीटर मध्ये. ते एक लक्षात ठेवण्यासाठी सांगतो, इथे एक भारत पेट्रोलियम आहे बघा. ये देखो गाइस, बघा हे भारत पेट्रोलियम आहे. तर इथपर्यंत यायचं या फाट्यापर्यंत, आणि तिथून तुम्हाला आणि अजून एक हॉटेलचं पण इथं हॉटेल आहे. का नाव काय नाव नाही, इथं तावडे आहे ना पण इथं रत्नप्रभा. तर इथपर्यंत यायचंय गाईस. आता आपण रत्नागिरीत चाललोय. इथे एक अजून एक तावडे अतिथी भवन आहे, तर इथून हे पण लक्षात ठेवू शकता बॉईज.
समुद्र बघा किती जवळ आहे. गाडी घेऊन आलो तिथपर्यंत. माझ्या पाठीमागे अथांग समुद्र. भाटे बीच आहे गाईज. पण इथं आता सध्या ही चौपटी आहे. इथं आता कोणीच नाही. दुपारचा टाइम आहे. गाईज याची हिस्ट्री तुम्ही आता विकिपीडियावर बघून घ्या. छिबा पॅलेस म्हणून जुनं लाल दगडात बांधलेलं बांधकाम आहे. तुम्ही बरं इथं. हॅलो गाईज, आपण आता एक नवीन लोकेशनला आलो आहे. बघा इकडं लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी. आपण शाळेत असताना खूप वेळेस हे काढलं असेल काय दर्याल स्पीच. तर आज ते स्पीच जे आपण गाव म्हणायचो आज तिथं आलेलो आहे आपण. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं. गाईज आम्ही दुपारचं जेवण रत्नागिरीत केलं होतं. रत्नागिरीमध्ये आम्ही लंचसाठी हॉटेल शोधत होतो पण भरपूर वेळ झाला होता. तर आम्हाला इथं मालवी बीचवर एक हॉटेल मिळालं आहे. त्याचं नाव आहे चिकन मसाला. तुम्ही तिथे एकदा फिश फ्राय करू शकता. मस्त रिकमेंडेड आहे गाईज. खूप छान थाली दिलेली त्यांनी. तुम्ही बघू शकता ताटात किती छान दिसते. ते खायला पण थोडं रुचकर होतं. आणि सर्विस चांगली. मसाला किचन म्हणून मसाला किचन. हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. पुन्हा आम्ही ते टिळकांचं बर्थ प्लेस बघितले तिथे काही. तर आता आम्ही आलेलो आहे फिश ॲक्वेरियममध्ये. तर बघू इथं किती तिकीट आहे आणि काय तुम्हाला सांगतो. इथं तुम्ही बोटिंग पण करू शकता.
फिश कटला, हा फिश ऑस्कर, सिल्वर ॲरोना, गोल्ड फिश, डिस्कस मासे, बेटा, फाइटर, जिवंत आहे का पण तो? टिन फॉइल बार, येलो लॅब, गोरामी, फ्रेश वॉटर कम्युनिटी टँक, पॅरेट फिश, शिंटी, खवला, एंजल, ब्लॅक पोस्ट, राईट शिप, पंकज, खारे पाणी, स्कुरिल, झिंगा पा झिंगा, इकडे कोंडवा, हे बाई ते एका ठिकाणी जमलं ते करकरा, खडपी गोबरा, लॉबस्टर, बघ केवढं मोठं लॉबस्टर, कॅम्पसेल, मोनो एंजल, निळी केंड, ट्रिगर फिश, इकडे बघ पोपट मासा बघा रे, समुद्रफूल, माशी ती और किती पाहिजे सी कुकुंबर बघा कसं आहे, कॅटफिश, हो इकडे खेकडा बघ, खेकडा आहे, खेकडा आहे इकडे, खेकडा खेकडा हे पाहिजे गाईज. या ॲक्वेरियम मध्ये हा व्हेल जो मासा आहे, देव मासा, त्याचा हा सांगाळा टाकण्यात आलेला इथं स्केलेटन आहे. तर हा काही वर्षापूर्वी गणपतीपुळेच्या बीचवर आला होता, तर तिथंच त्याला काही दिवस पुरण्यात आलं आणि काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर हा सापळा जसाच तसा तिथून काढून इथे ॲक्वेरियममध्ये ठेवण्यात आलेले. बघा किती मोठा मासा आहे. गाईज आपण आत्ता इथे पोहोचलेलो आहे. ती बसरा शिप आहे, बसरा TM शिप.
परत उठून टाकलं. हॅलो गाईज, आपण आत्ता रत्नदुर्गला आलो आहे. तिथे भगवती मातेचं मंदिर आहे आणि इथं खाली म्युझियम आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिथपर्यंत जाऊ आपण. एकदा बघू इथं काय आहे. चल चहा घेऊन आपण. चल गाईज, रत्नदुर्गची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली होती. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1690 साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूती आणली. 1755 मध्ये रत्नदुर्ग आर्गे यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. 1950 मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन 1951 मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. किल्ल्याचा आकार हा घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ 120 एकरमध्ये आहे. तर बघू शकतात गाईस तुम्ही किती मोठा किल्ला आहे. याला खूप एक्सप्लोअर करायला टाईम आहे, पण आम्हाला खूप टाईम कमी होता. तर तुम्ही इथे वाचू शकतात की किती मोठा किल्ला आहे. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.